नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, संध्याकाळचं आता हे 5चं टायमिंग आहे आणि ठेवलेलं आहे चहा प्यायला, कारण चहाचं टायमिंगच आहे 5 वाजता, कोणाचं 4 वाजता असतं. तर आज वैभव लक्ष्मीचं व्रत आहे, 6वा उपवास आहे माझा. तर म्हटलं चला, आता मागच्या शुक्रवार काय झालं, आम्हाला अडचण आल्यामुळे आम्ही काही पुजलेलं नाही. तर आता इथं पुजून घेते मी. आणि मी गावातमध्ये जाऊन केळी, फळं वगैरे, दूध जे लागतं आहे ना पूजेसाठी, कापूर, अगरबत्ती, ते सगळं साहित्य घेऊन आले. इथं चहा ठेवला आहे, तोपर्यंत म्हटलं चला ही भांडी आपली, ताट वगैरे तांबे असतो ना पुजण्यासाठी, ते धुवून घ्यावं. तर इथं लिंबू आणि मीठ घेतलं बघा, आणि किती छान असं तांबे आणि ताट निघाला. थोडंसं आंबट काहीतरी दही किंवा मीठ थोडं घ्यायचं, किंवा लिंबू मीठ घेतलं ना, खूप भांडी अशी चमकतात, छान निघतात. तर चहा शिजतोय तोपर्यंत मी आता ही भांडी धुवून घेतलेली आहेत, आणि नंतर आता चहा वगैरे घेणार, आणि मग पूजन वगैरे थोडं राहिलेलं आहे ते म्हणजे पुजून घ्यायचं, आणि आपणाला नंतर कथा वगैरे वाचून घ्यायचे. तर असा चहा मस्तपैकी असं झालेला आहे. आणि आता इथं पुजायला मी चालू केलेलं आहे, बघू शकता असं. आणि वैभव लक्ष्मीचे म्हणजे सगळं म्हणजे पूजा वगैरे मांडायची म्हटलं ना, बराच असा वेळ जातो, कारण आपणाला व्यवस्थित शांत मनाने सगळं पुजावं लागतं, त्यासाठी वेळ पण लागतो. पटकन जर आपण पुजायला गेलं तर मग ते तसं होऊन जात नाही, काय तर चुका होतात आपल्याकडून. त्यामुळे व्यवस्थित शांततेने हे सगळं पुजावं लागतं. आणि आपण आता जे काय करतोय ते यूट्यूबवर दिसतं, आपणाला 4 लोक बघतात, याचं पण मनाला समाधान वाटतं. कारण याच्या पहिलं पण भरपूर वर्ष मी, माझं लग्न झाल्यापासूनच वैभव लक्ष्मीचं व्रत करते. आता मुलं एवढी मोठी झाली, पण पहिलं कसं आपल्याकडे चॅनल नव्हतं, त्यामुळे आपण काय दाखवू शकत नव्हतो. पण आता चला, आपल्या नशिबानं आपण चालू केलेलं आहे, तर म्हटलं चला सगळ्यांबरोबर शेअर पण करू. काय ताईंना पण छान वाटतं असं पुजलेलं वगैरे, आणि दुसऱ्याचं बघून पण आपलं करण्याची इच्छा जागृत होते. मग आपणाला म्हणतं आपण पण असं करावं. तर वैभव लक्ष्मीचं एकदम साधं सोपं असतं बरं का, जास्त काय नाही. फक्त आपल्या मनात देवाबद्दल भाव पाहिजे, एवढं, दुसरं काही नाही. फक्त हे सगळं आपण जे करतोय ना, फुलं, केळी, फळं, हे आपल्या मनाच्या शांतीसाठी करतोय. कारण हे जर नाही केलं ना, तर मग आपल्या मनाला शांती मिळत नाही. हे सगळं आपल्या मनाच्या शांतीसाठी आहे. तर बघा, आज वैभव लक्ष्मीचा 6वा उपवास आहे आपला. तर म्हणजे 6 उपवास आपले पूर्ण झाले. मी 11 शुक्रवारचे असं हे धरलं होतं. तर आता 6 झालेत, अजून 5 राहिलेत उपवास. तर असे मस्तपैकी पूजा वगैरे मांडून घेतलेले, फळं वगैरे जाऊन आणलेत, केळी, सफरचंद, फुलं वगैरे. फुलं आपली घरचीच आहेत, फुलं काही विकत आणलेच नाहीत. काय 2-4 झाले तर बाद, जास्त असावं असं काही नाही. तर अशा प्रकारे सगळी पूजा मांडलेली बघू शकताय. कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून पूजा वगैरे. तर आता पूजा वगैरे सगळी झाली, आपण आता पुस्तक वगैरे म्हणजे कहाणी वाचून घ्यायचे. तर चला, असाच व्हिडिओ बघत राहा. आता नंतर आपण कहाणी वाचून घेऊ. आणि जे काय आपण करतो देवाबद्दल किंवा घरातल्या माणसांच्याबद्दल, तर हे आपण मनापासून करत असतो. देवावर जशी आपली भक्ती असते, श्रद्धा असते, तसं आपल्या घरातल्या माणसावर पण आपलं म्हणजे हे असतं, प्रेम असतं. त्या प्रेमापोटी आपण हे सगळं करत असतो. आणि प्रत्येक स्त्री ही आपलं काम एकदम आनंदाने पार पाडत असते बरं का. की घरात सगळ्यांचं, मुलांचं, मिस्टरांचं, किंवा देवपूजेचं, किंवा भरपूर अशी काय काय गोष्टी असतात, त्या बायका सहजरित्या दिवसभर पार पाडत असतात, ते पण आनंदानं. आणि सगळ्या गोष्टी एकदम छानपैकी त्या पार पाडत असतात, सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पूर्ण मनानं आणि श्रद्धेनं करत असतात बरं का. आणि आपण जर एखादा पदार्थ घरात बनवला आणि ते आवडीनं जर आपल्या घरातल्या माणसाने खाल्लं, तर ते खाल्लेल्यापेक्षा जास्त म्हणजे आनंद त्यांना होत असतो, की आपल्या घरातल्या माणसाने तो पदार्थ आवडीनं खाल्ला. आणि ते एकदम प्रेमाने करत असतात. आणि आपल्या घरातल्या माणसांच्या विषयी ती खूप इमानदारीनं वागत असते प्रत्येक स्त्री बरं का. त्यात कुठलाच म्हणजे ही करत नाही, ती भेदभाव करत नसते. तर तसंच देवाचं पण आहे, देवाचं पण व्यवस्थित सगळं करावं लागतं. देव आपणाला पाहू अगर न पाहू, पण आपल्या मनाला तर शांती मिळत असते देवभक्ती वगैरे सगळं करून. तर इथं बघा, मी हळदी लेपन पण केलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीने, एवढं काय म्हणजे हे केलेलं नाही. दारात इथं फुलं लागलेली होती, ती तोडून आणली आणि असं मस्तपैकी हळदी लेपन केलेलं आहे. तुम्हाला आवडलं का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नंतर प्रसादासाठी गोड एक म्हणलं काय तर बनावं, तर मी इथं काय केलं आहे, शिरा बनवला आहे बरं का छान. तर आता प्रसादासाठी शिरा पण आपण बनवून घेतलेला आहे, दूध पण ठेवलेलं आहे. तर आता प्रसाद वगैरे शिजल्यानंतर आपण देवापुढे ठेवायचं, नंतर पुस्तक वगैरे वाचून घ्यायचं आहे. आता छानपैकी आता शिरा बनवला आहे.
आणि इथं आकाशला म्हटलं चल तू आज पुस्तक वाच, मग तो कथा वाचायला बसलेला आहे बघा आणि आम्ही पाठीमागं बसलो आहे ऐकण्यासाठी. तर मस्तपैकी अशी कथा वगैरे आपली वाचून झालेली आहे आणि कथा वाचताना शांत भावनेने आपणाला सर्व काही ऐकायचं आहे. तर मिस्टर काय जरा उशिराच येतात, त्यामुळे ते काय आले नाहीत आणि मोठा मुलगा पण काय अजून आलेला नाही. तर लहान मुलगा मुलगी मी आम्ही असं दोघं तिघंजण बसलेलो आहे कथा ऐकायला वाचायला. नंतर आरती वगैरे करून घेतली आणि आता आपणाला नंतर जेवण वगैरे छानपैकी बनवायचं आहे. आता गोड पदार्थ तर बनवला आहे आपण शिरा, आता काय भात भाजी असं काय तर बनवायचं, चपाती वगैरे.